गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि चला आजच्या क्लासला आपण लगेच सुरुवात करूयात. ठीक आहे. आजचा टॉपिक सुरू करण्याच्या आधी मागच्या क्लासमध्ये आपण जो ऑलरेडी एक टॉपिक सुरू केलेला आहे, थोडंसं एक त्याचं रिकॅप घेऊयात. ठीक आहे. आणि मग पुढे जाऊयात आपण. तर मागच्या क्लासमध्ये आपण भारतीय मॉन्सून किंवा इंडियन मॉन्सून हा टॉपिक जो आहे त्याला सुरुवात केलेली होती. आणि सामान्य अध्ययन पेपर 1 UPSCचा आणि MPSCचा मुख्य परीक्षेच्या बाबतीत मी बोलतोय. सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये जो भूगोलाचा जो कंटेंट आहे त्याच्यामधला हा टॉपिक आहे भारतीय मॉन्सून. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की हा महत्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे याला नीट पद्धतीने समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात हा टॉपिक फार इंटरेस्टिंग आहे. भूगोलामधले काही टॉपिक आहे जे थोडेफार बोरिंग आहेत, हा त्यातला नाही. हा उलट खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. 2 सिद्धांत आपण मागच्या क्लासमध्ये बघितले होते. ठीक आहे, की मॉन्सून भारतात कसा येतो, ज्याला म्हटलं जातं की ऑनसेट ऑफ मॉन्सून किंवा मेकॅनिझम ऑफ अरायव्हल ऑफ मॉन्सून, या घटकांमध्ये हा टॉपिक येतो. मॉन्सून भारतात कसा येतो, मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्याशी संबंधित जे सिद्धांत आहेत तर त्यांचं 2 याच्यात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पारंपरिक सिद्धांत किंवा क्लासिकल थेअरीज आणि आधुनिक सिद्धांत किंवा मॉडर्न थेअरीज. ठीक आहे. याच्याबद्दल तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल, कारण परत मी हा सिद्धांत समजत बसेल तर वेळ होईल. जे विद्यार्थी ज्यांनी मागचा क्लास मिस केला किंवा ज्यांना याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे, तुम्ही आपला तो पहिलेचा जो व्हिडिओ आहे भारतीय मॉन्सून भाग 1 तुम्ही तो बघा. लिंक तुमच्यासोबत शेअर करतोय, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्याच्यातून तो एक व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला हे दोन्ही सिद्धांत नीट प्रकारे कळतील. काही डाऊट असल्यास, काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही ते विचारू शकता. चला आजच्या क्लासला सुरुवात करूयात. नवीन जे सिद्धांत आहेत, आधुनिक सिद्धांतांमधले जे नवीन सिद्धांत आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. तर आधुनिक सिद्धांतांमधला एक पुढचा सिद्धांत जो आहे त्याचं नाव आहे झोत वारा किंवा जेट स्ट्रीम. मग काय असतो हा झोत वारा किंवा जेट स्ट्रीम, ते पहिले जाणून घेऊयात. तर झोत वारा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये जेट स्ट्रीम म्हटलं जातं, बेसिकली हे काय असतं तर भूपृष्ठाच्या 10 ते 12 किलोमीटर उंचीवरून किंवा अंतरावरून वाऱ्यांचा एक पट्टा वाहतो. ठीक आहे. बँड्स ऑफ एअर असं त्यांना म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. वाऱ्याचा एक पट्टा असतो तो, ज्याची रुंदी साधारणतः 3 ते 4 किलोमीटरची असते. तर अशा जो वाऱ्यांचे जे पट्टे असतात यांना जेट स्ट्रीम्स किंवा झोत वारे म्हटलं जातं. असे बरेच पट्टे आहेत. ठीक आहे. जे पृथ्वीच्या 10 ते 12 किलोमीटर उंचीवरून ते वाहतात. एखाद्या नदीसारखे वाहतात, असे सरळ नाही वाहत. नागमोडी वळण असतात त्यांना. नदी जशी वाहते त्या पद्धतीने ते वाहतात. आणि त्यांची रुंदी, जसं नदीला खोली असते, ठीक आहे, 100 मीटर, 200 मीटर, अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर, जी काही नदीची खोली असेल, तसंच या वाऱ्यांमध्ये पण एक खोली असते किंवा त्यांना आपण रुंदी म्हणतो. 3 ते 4 किलोमीटर रुंद असतात हे. आणि पृथ्वीपासून 10 ते 12 किलोमीटर वर उंचीवरून वाहतात. नागमोडी वळणांमध्ये वाहतात. अशा वाऱ्यांना झोत वारे म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये जेट स्ट्रीम्स. आय होप सगळ्यांच्या लक्षात आलं असेल झोत वारा काय असतो, जेट स्ट्रीम काय असतो. ठीक आहे, पुढे जायचं. ओके, गुड. काही प्रश्न आहेत? नाही. ओके, गुड. तर असे जे वारे असतात त्यांना झोत वारे, एकाच वाऱ्याबद्दल आपण बोलत असू तर त्याला झोत वारा म्हटलं जातं किंवा जेट स्ट्रीम. ठीक आहे, हे असतं. मग यांचं मॉन्सून मध्ये काय महत्व आहे किंवा मॉन्सूनचं जे भारतात आगमन होतं त्यात या झोत वाऱ्यांची काय भूमिका आहे किंवा जेट स्ट्रीम्सचा काय रोल आहे ते आता जाणून घेऊयात. तर बघा इथे चित्रामध्ये 2 झोत वारे जे आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत. एक जो आहे तो ध्रुवाच्या जवळून वाहतो. हे या ठिकाणी बघा, हा पृथ्वीचा ध्रुव आहे. उत्तर ध्रुव आहे समजा, हा दक्षिण ध्रुव आहे. तर या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या जवळून एक झोत वारा वाहतो. याला पोलर जेट स्ट्रीम किंवा ध्रुवीय झोत वारा असं म्हटलं जातं. ठीक आहे. पश्चिमेकडून उत्तरेकडे ही वाहण्याची दिशा आहे. हे बघा याच्यात एरो जे दाखवले तुम्हाला लक्षात आलं असेल,
हा एरो बघा इथे, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. ठीक आहे, हा एक झोतवारा आहे जो पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांच्या जवळून वाहतो. याला ध्रुवीय झोतवारा किंवा पोलर जेट स्ट्रीम असं म्हटलं जातं. एक आहे जो उष्णकटिबंधीय भागातून वाहतो, ठीक आहे, किंवा उपउष्ण कटिबंधीय सब ट्रॉपिकल बेल्ट इथून एक वाहतो. हा पिवळ्या रंगाच्या याच्यात दाखवलाय बघा. याला सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम असं म्हटलं जातं. हे दोन प्रमुख झोतवारे आहेत, महत्वाचे झोतवारे आहेत. याच्या व्यतिरिक्तही आहेत, पण हे दोन मुख्य आहेत. आणि का बरं मुख्य आहे? कारण हे पूर्ण पृथ्वीला वेढा घालतात, पूर्ण पृथ्वीच्या भोवती फिरतात. हे हा बघा, हा जो ध्रुवीय झोतवारा आहे इथे, हा पण पूर्ण पृथ्वीच्या भोवती असा फिरतोय. आणि हा जो उपउष्ण कटिबंधीय झोतवारा आहे किंवा सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम आहे, हा पण पूर्ण पृथ्वीला एक प्रदक्षिणा घालतो. म्हणजे सारखे हे फिरत राहतात पूर्ण पृथ्वीच्या भोवती. हा ध्रुवाच्या बाजूने असतो, ध्रुवाच्या जवळ असतो हा ध्रुवीय झोतवारा. आणि हा जो उपउष्ण कटिबंधीय झोतवारा आहे किंवा सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम आहे, हा उपउष्ण कटिबंधीय भागात असतात. म्हणजे साधारणतः 25 डिग्री ते 35 ते 40 डिग्री या अक्षांशामध्ये असतात हे लॅटिट्यूड्स मध्ये. 25 डिग्री उत्तर किंवा 25 डिग्री दक्षिण पासून सुरू होऊन तर एक साधारणतः 35 ते 40 डिग्री या अक्षांशाच्या मधून किंवा याच्या वरून ते वाहत असतात. ठीक आहे, मग यांचं महत्व काय आहे? आता हा जो ध्रुवीय झोतवारा जो आहे किंवा पोलर जेट स्ट्रीम जो आहे, याचं असं फारसं महत्व नाहीये मॉन्सूनच्या बाबतीत. मॉन्सूनचं जे भारतात आगमन होतं त्याचा अभ्यास करताना याचा फारसा विचार करायची गरज नाही. आपण याचा विचार करणार आहोत, सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीमचा किंवा उपउष्ण कटिबंधीय झोतवारा जो आहे, याचं महत्व आहे मॉन्सून जो भारतात येतो आणि मॉन्सून जो भारतातून जातो, दोन्ही याच्यात कसं आहे ते बघा आता. ठीक आहे, तर या चित्रामध्ये दाखवलंय हिवाळ्यात काय सिच्युएशन असते. ज्यावेळेस भारतीय उपखंडामध्ये हिवाळा असतो, एक साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत, त्या याच्यात काय स्थिती असते? हा जो उप कटिबंधीय पश्चिमी झोतवार आहे, पश्चिमी याच्यासाठी म्हटलंय कारण हा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो, म्हणून उप कटिबंधीय पश्चिमी झोतवारा. याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम. सब ट्रॉपिकल उप कटिबंधीय, वेस्टर्ली पश्चिमी, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम असं इंग्लिशमध्ये याचं नाव आहे. मराठीत याला म्हटलं जातं उप कटिबंधीय पश्चिमी झोतवारा. हा पश्चिमेकडून इकडे बघा पूर्वेकडे वाहतोय. आता काय होतं, हा झोतवारा ज्यावेळेस तिबेटचा जो पठार आहे त्याला येऊन धडकतो. तिबेटचा पठार जगातला सगळ्यात उंचावर असलेला पठार आहे. तुम्ही बघा, तो भागच उंच आहे. हिमालय, हिमालयाच्या मध्ये किंवा हिमालयाच्या उत्तरेकडे हा तिबेटचा पठार आहे, खूप उंचावर असलेला पठार आहे. आता काय होतो की हा पश्चिमी झोतवारा जो आहे, हा जेव्हा या तिबेटच्या पठाराला धडकतो, याचे दोन भाग होतात या ठिकाणी. एक भाग तिबेटच्या पठाराच्या उत्तरेकडून वाहतो, ज्याला आपण उत्तर शाखा म्हणतो, आणि एक भाग तिबेटच्या पठाराच्या दक्षिणेकडून वाहतो, ज्याला आपण दक्षिणी शाखा म्हणतो किंवा नॉर्दर्न ब्रँच आणि सदर्न ब्रँच असं इंग्लिशमध्ये याला आपण म्हणू शकतो. जो तिबेटच्या पठाराच्या उत्तरेकडून किंवा नॉर्थ साइडनी जो वाहतो, तो ती उत्तर शाखा किंवा नॉर्दर्न ब्रँच असतो तो. आणि जो तिबेटच्या पठाराच्या दक्षिणेकडून म्हणजे आपला जो भारताचा मैदानी प्रदेश जो आहे, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या भागातून वाहतो, याच्यावरून वाहतो हा, आणि त्याच्यावरून वाहत हा परत इकडे जातो. ही जी शाखा आहे जी भारतावरून वाहते, याला दक्षिण शाखा म्हणतात किंवा सदर्न ब्रँच म्हटलं जातं. म्हणजे काय होतंय की हा जो उपउष्ण कटिबंधीय पश्चिमी झोतवारा जो आहे, हा जेव्हा तिबेटच्या पठाराला येऊन धडकतो पश्चिमेकडून, तेव्हा याची विभागणी होते दोन शाखांमध्ये. एक शाखा
या तिबेटच्या पठाराच्या उत्तरेकडून वाहते, एक शाखा तिबेटच्या पठाराच्या दक्षिणेकडून वाहते किंवा आपल्या भारतीय जो मैदानी प्रदेश आहे याच्यावरून वाहते. आणि हे थोडा अंतर असं वाहतात आणि जसा यांनी तिबेटचा पठार ओलांडला हे परत एकमेकांच्या जवळ येतात. आणि हा जो चीनचा पूर्वेकडचा जो किनारपट्टीचा भाग आहे, चीनची जी पूर्व किनारपट्टी जी आहे या ठिकाणी, इथे परत हे एकमेकांना येऊन मिळतात. म्हणजे काय झालं, की हा जो उपउष्णकटिबंधीय पश्चिमी झोत वारा जो आहे, तिबेटच्या पठाराला धडकला. याची विभागणी झाली 2 शाखांमध्ये. या दोन्ही शाखा एकमेकांना समांतर वाहिल्यासारख्या वाहिल्या, तिबेटचा पठार ओलांडतपर्यंत. आणि जसा तिबेटचा पठार यांनी ओलांडला, तसे हे परत एकमेकांच्या जवळ येऊ लागले. आणि चीनची जी पूर्वेकडची किनारपट्टी जी आहे, हा भाग इथे जो दाखवलाय हा, इथे हे परत एकमेकांना येऊन मिळतात. आणि इथून परत हा वारा जो आहे, झोत वारा, हा असा पूर्वेकडे वाहतो. असं हिवाळ्यात होतं. आणि काय असतं, हिवाळ्यात मान्सून का येत नाही भारतात? या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलंय, की हिवाळ्यात का मान्सून येत नाही? कारण यांचं म्हणणं होतं, की जोपर्यंत ही दक्षिण शाखा भारतावरून वाहत राहील, ही मान्सूनला भारताकडे येऊ देत नाही. ठीक आहे. मान्सून का येत नाही भारतात? हा झोत वारा बघा मान्सूनला कसा थांबवतोय हिवाळ्यात भारतात येण्यापासून, ते लक्षात घ्या. तर या सिद्धांतामध्ये म्हटलंय, की कारण की ही जी शाखा, दक्षिण शाखा भारतावरून चालली आहे, ही मान्सूनला इकडे येऊ देणार नाही. जोपर्यंत ही आहे, दक्षिण शाखा आहे, भारतीय मैदानी प्रदेश जो आहे त्याच्यावरून जोपर्यंत ही वाहत आहे, ही मान्सूनला भारतात नाही येऊ देणार. त्याच्यामुळे हिवाळ्यात मान्सून भारताकडे येत नाही. हिवाळ्यात मान्सूनचं पर्जन्य जे आहे ते भारतीय उपखंडाला मिळत नाही. अशा पद्धतीने हिवाळ्यात का पाऊस होत नाही, हा जो प्रश्न होता, बरेच लोकांचा जो प्रश्न होता आधीच्या काळापासून, की का हे ठराविक महिने जे आहे उन्हाळ्याचे, जून पासून तर ऑक्टोबर पर्यंत किंवा सप्टेंबर पर्यंत, हे 4च महिने पाऊस का होतो? या 4च महिन्यात मान्सून का येतोय भारताकडे? एरवी का येत नाही? हिवाळ्यात का येत नाही? ऑक्टोबरमध्ये का येत नाही? डिसेंबरमध्ये का येत नाहीये? जानेवारी, फेब्रुवारीमध्ये का येत नाहीये? त्याचं कारण त्यांनी सांगितलं हे आहे, की हा जो उपउष्णकटिबंधीय पश्चिमी झोत वारा जो आहे, त्याची दक्षिण शाखा त्यावेळेस भारतीय मैदानी प्रदेशाच्या वरून वाहत आहे. आणि ती दक्षिण शाखा जी आहे ती मान्सूनला येऊ देत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हिवाळ्यात मान्सून येतो. मग उन्हाळ्यात का येतो? उन्हाळ्यात असं का घडतं? उन्हाळ्यात असं काय घडतं, की ज्याच्यामुळे मान्सून भारतात येतो? ते आता समजून घेऊयात. याच सिद्धांताच्या आधारावर. उन्हाळ्यातली सिच्युएशन बघा, ही अशा पद्धतीची असते. काय होतं उन्हाळ्यामध्ये? हा जो उपउष्णकटिबंधीय पश्चिमी झोत वारा जो आहे, हा पश्चिमेकडूनच येणार. परत तिबेटच्या पठाराला धडकणार उन्हाळ्यात. पण उन्हाळ्यात याची ही जी दक्षिण शाखा जी असते, ही गायब झालेली असते या ठिकाणी. बघा, जी दक्षिण शाखा जी होती, मागच्या डायग्राममध्ये, मागच्या चित्रामध्ये आपण जे बघितलं, इथे जी दक्षिण शाखा होती भारतीय मैदानी प्रदेशावरून वाहणारी, ती आता नाहीशी झाली आहे. ती आता इथे नाहीये बघा. उन्हाळ्यामध्ये हा जो उपउष्णकटिबंधीय पश्चिमी झोत वारा जो आहे किंवा सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम जो आहे, त्याची सदर्न ब्रँच जी आहे, उन्हाळ्यामध्ये ती नाहीशी होते. फक्त बघा, ही उत्तर शाखा आहे, इथून वाहत आहे चीनच्या किनारपट्टीपर्यंत. आणि ही उत्तर शाखा पण काय करते माहितीये का? अशी वाहत आहे तिबेटच्या पठाराच्या उत्तरेकडून चीनच्या पूर्वेच्या किनारपट्टीपर्यंत येते आणि इथून एक यू टर्न घेते. हा घेतला तिने यू टर्न. आणि मग अशी ती वाहत परत भारतावरून वाहते. कोलकाता बंगलोर एक्सिस असं म्हणतात त्याला. कारण जवळपास या ठिकाणी कोलकाता शहर आहे भारतातलं आणि हा या ठिकाणी बेंगलुरू आहे. इथे या ठिकाणी कोलकाता आहे. के लिहितोय मी इथे. तर जवळपास म्हणजे एकदम एक्झॅक्टली कोलकाता बंगलोरच्या वरून नाही, पण त्या भागातून तिची म्हणजे दिशा तशा पद्धतीची आहे, की कोलकाता बंगलोर एक्सिस याच्यावरून ही वाहते. कलकत्ता बंगलोरच्या वरून अशी वाहत वाहत येते इथे. आणि
आफ्रिका खंड जो आहे त्याची पूर्वेकडची जी किनारपट्टी आहे तिथे हे वारे जो आहे, हे वारे जे आहेत किंवा हा जो झोत वारा आहे, उपउष्णकटिबंधीय पश्चिमी झोत वारा, ठीक आहे, हा काय करतो आता, आफ्रिकेची जी पूर्वेची किनारपट्टी जी आहे, हा 10 ते 12 किलोमीटर नॉर्मली म्हणजे वरून वाहतो, पण आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर हा काय करतो आता, हा खाली येतो. इथे समुद्र आहे, हिंद महासागरचा भाग आहे हा. हा काय करतो, त्या हिंद महासागरच्या भागावर खाली येतो. आता वारे समजा एक जमिनीचा तुकडा आहे, त्याच्यावर वारे असे वरून खाली येत आहे, काय होईल, तिथे दाब वाढेल, एक उच्च दाबाचं केंद्र तयार होईल तिथे. तेच इथे पण होतं. हे जो आफ्रिकेचा जो खंड आहे, याची जी पूर्वेकडची जी किनारपट्टी आहे, या भागात इथे एक उच्च दाबाचं केंद्र तयार होतं. याला म्हटलं जातं मास्केरेनी उच्च दाब केंद्र. इंग्लिशमध्ये याला म्हणतात मॅस्कॅरेनी हाय. हाय म्हणजे आता पूर्ण म्हणायचं झालं तर मॅस्कॅरेनी हाय प्रेशर एरिया किंवा हाय प्रेशर सेंटर. मराठीमध्ये सांगायचं झालं तर मॅस्कॅरेनी हे नाव आहे. मॅस्कॅरेनी उच्च दाब केंद्र. ठीक आहे. हे या ठिकाणी तयार होते इथे. आफ्रिकेच्या पूर्वेच्या किनारपट्टीवर. आता काय होतं, जेव्हा मान्सून चे वारे इकडे जातात, आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीकडे जवळ जातात, इथे एक उच्च दाबाचं केंद्र आहे. हे उच्च दाबाचं केंद्र काय करतं, त्यांना आफ्रिकेकडे जाऊ देत नाही. मान्सूनला जायचं इकडे, ही समुद्रावरची जी वाफ आहे, ही जी वाऱ्याची दिशा आहे, व्यापारी वारे जे आहेत, त्यांची दिशा ही आहे. त्या दिशेने जर हे गेले, तर हे जातील आफ्रिकेत. पण कारण की इथे आता एक उच्च दाबाचं केंद्र तयार झालं आहे, हे या ठिकाणी बघा. ऑरेंज कलरमध्ये जे तिथे दाखवलं आहे आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर, हे एक उच्च दाबाचं केंद्र आहे. उच्च दाब आहे इथे. वारे उच्च दाबाकडे नाही जाऊ शकत. हा काय करतो, मास्कारेनी उच्च दाबाचं जे केंद्र आहे, हा या मान्सूनच्या वाऱ्यांना किंवा मान्सून म्हणजे काय व्यापारी वारेच आहे एक प्रकारे. तर हे व्यापारी वारे जे एरवी आफ्रिकेकडे गेले असते, हे उच्च दाबाचं केंद्र त्याला तिकडे जाऊ देत नाही आणि त्यांना हा करतो भारताकडे रिफ्लेक्ट किंवा यांना भारताकडे दिशा दाखवतो हा. आणि त्याच्यामुळे हे येतात भारताकडे. कारण की समुद्रावरून वाहणारे वारे आहेत, यांच्यामध्ये पाण्याची वाफ आहे, आर्द्रता आहे, मॉइश्चर आहे. हे काय करतील, हे जेव्हा भारतावर येतील, त्यावेळेस इथे पर्जन्य घडवून आणतील किंवा पाऊस पाडतील. आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यात भारतात पाऊस येतो. असं हा सिद्धांत सांगतो. ठीक आहे. तर बेसिकली या सिद्धांतामध्ये त्यांनी दोन्ही गोष्टी सांगितल्या, की हिवाळ्यात का पाऊस होत नाही आणि उन्हाळ्यातच का पाऊस होतो किंवा मान्सून जो आहे तो उन्हाळ्यातच का होतो. मान्सूनकडून जे पर्जन्य मिळतं भारतीय उपखंडाला, ते उन्हाळ्यातच का मिळतं, जून ते सप्टेंबर याच काळात का मिळतं, तर याच्यात त्यांनी ते समजावलं. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ती यांनी समजावली, की हिवाळ्यात का पाऊस होत नाही, कारण हा जो उपउष्णकटिबंधीय पश्चिमी झोत वारा जो आहे, याची दक्षिण शाखा जी आहे, ती भारतीय मैदानी प्रदेशावरून गेलेली असते हिवाळ्यात. ती जोपर्यंत इथे आहे, तोपर्यंत मान्सून भारतात येऊ शकत नाही. उन्हाळ्यात मान्सून का होतो? कारण उन्हाळ्यात ही जी दक्षिण शाखा जी आहे, ही इथे नसते. ही जी उत्तर शाखा जी आहे, ही काय करते? चीनच्या पूर्व किनारपट्टीवरून यू टर्न घेते आणि भारतावरून वाहत वाहत आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर येते आणि इथे हे वारे काय करतात, हे खालच्या दिशेने जातात. आफ्रिकेची जी पूर्व किनारपट्टी जी आहे, तिथे हे वारे खालच्या दिशेने जातात. एक उच्च दाबाचं केंद्र बनवतात, ज्याचं नाव आहे मास्कारेनी उच्च दाब केंद्र किंवा मास्कारेनी हाय. त्याची निर्मिती या ठिकाणी होते उन्हाळ्यामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जे व्यापारी वारे जे असतात, ज्यांना आफ्रिकेत जायचं असतं, हे उच्च दाबाचं केंद्र त्यांना जाऊ देत नाही. त्यांना भारतीय उपखंडाकडे हे रिफ्लेक्ट करतं आणि त्यामुळे हे वारे भारताकडे येतात आणि भारतात येऊन हे पर्जन्य घडवून आणतात किंवा पाऊस देतात. आणि त्यामुळे फक्त उन्हाळ्यातच भारतात मान्सूनचा पाऊस होतो. यांनी याच्यात अजून बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पूर्वीचे सिद्धांत नाही सांगू शकले हे कशामुळे घडतं, ते म्हणजे की मान्सून एकदा भारतात येतो ठीक आहे. मग आल्यावर मध्यंतरी असे काय काही दिवस का बरं येतात असतात, की ज्याच्यात पाऊस होत नाही. ज्यांना मान्सून ब्रेक्स म्हटलं जातं. मान्सूनचा अवकाश, मान्सून ब्रेक्स. म्हणजे मान्सून सुरू झालाय.
जून महिन्यात सुरू झाला 10-12 तारखेला जे काही असेल. सुरुवातीला काही दिवस पाऊस पण आला, छान पाऊस आला. 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर. पण मध्ये एक गॅप येतो मान्सूनमध्ये. तुम्ही बघा त्यावेळेस पाऊस येत नाही. 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवसांचा एक गॅप असतो. मग पाऊस येत नाही. तो का बरं? ते असं का होतं? ते यांनी याच्यात समजवलं. ते कशामुळे होतं, की हा जो आता बघा, हा जो जेट स्ट्रीम वाहतोय किंवा झोतवारा वाहतोय, हा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतोय. याला म्हटलं जातं ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम, TEJ. ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम, उष्णकटिबंधीय पूर्वी झोतवारा. हा उपोष्णकटिबंधीय आहे. पण आता हा काय, हा उष्णकटिबंधीय भागातून वाहतोय, त्याच्यामुळे याला म्हटलं जातं ट्रॉपिकल, उष्णकटिबंधीय. पूर्वेकडून पश्चिमेकडे जातोय, त्यामुळे ईस्टर्ली, पूर्वी जेट स्ट्रीम म्हणजे झोतवारा. हा झोतवारा या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि तुम्हाला माहितीये की हा झोतवारा असा नागमोडी वळणात वाहतो. इथे दाखवलाय बघा चित्रामध्ये. हा फक्त आडवी अशी मोडी नसते, ही उभी पण नागमोडी असते. ठीक आहे, एक 3 डायमेन्शन मध्ये याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फक्त आडवं असं वाहत नाही तो नदीसारखा, उभा पण असा नदीसारखा वाहतो हा झोतवारा. आणि मग काय होतं, असं उभी नदीचा विचार करा. जिथे हा भाग एक खाली आलेला असतो, हे बघा या ठिकाणी, याला ट्रव म्हणतात, ट्रव इंग्लिशमध्ये. अशी तुम्ही जर एक अशी लहर काढली किंवा असं एक वेव काढली, तर अशा पद्धतीने आपण काढू ना. आपण लहान असताना जी चित्र काढायचो, नदी आपण असं दाखवायचो किंवा डोंगर दाखवायचो असं, किंवा नदीतल्या लाटा जेव्हा दाखवायच्या असायच्या नदी किंवा समुद्रावरच्या, आपण असंच दाखवतो ना. लाट अशीच असते, कुठली लाट, वाऱ्याची असो किंवा पाण्याची लाट असो, अशीच असते. तसंच हा जो झोत वारा आहे, याची पण जी लाट आहे अशा पद्धतीची, इथे जो खालचा भाग असतो याला ट्रव म्हणतात. आता काय होतं, ज्या ठिकाणी हा ट्रव येतो, तिथलं प्रेशर जास्त असतं, एक हाय प्रेशर एरिया तयार होतो त्या ठिकाणी. इथे पण ज्या ठिकाणी हा जो ट्रव आहे, इथे हाय प्रेशर एरिया तयार होईल. आणि आपल्याला माहिती आहे, वारे कधीच हाय प्रेशर एरियाकडे वाहत नाहीत. वारे नेहमी हाय प्रेशर एरियाकडून लो प्रेशर एरियाकडे वाहतात किंवा उच्च दाबाच्या केंद्रापासून कमी दाबाच्या केंद्राकडे वाहतात. इथे उच्च दाबाचं केंद्र तयार झालं. त्याच्यामुळे या ठिकाणी जिथे हा ट्रव आलेला असेल, तिथे मान्सून येणार नाही. मान्सून दुसरीकडे कुठेतरी चालला जाईल. त्याच्याकडे नाही येऊ शकणार. आणि त्यामुळे त्या दरम्यान तिथे मान्सूनचा पाऊस येत नाही. त्यालाच मान्सून अवकाश किंवा मान्सून ब्रेक म्हणतात. म्हणजे या सिद्धांतामध्ये यांनी हेही समजवलं की मान्सून ब्रेक काय येतो. यांनी म्हटलं की हा ट्रॉपिकल ईस्टर्ली जेट स्ट्रीम जो आहे किंवा उष्णकटिबंधीय पूर्वी झोत वारा जो आहे, हा काय करतो, हा जेव्हा भारतावरून वाहतो या भागातून, तर याच्यामध्ये लाटा असतात अशा वर खाली. जिथे हा खालचा भाग येतो किंवा जिथे हे ट्रव येतं, तिथे प्रेशर जास्त असतं, वाऱ्याचा दाब जास्त असतो, हाय प्रेशर एरिया तयार असतो. आणि हा मान्सून जो आहे तो या हाय प्रेशरकडे नाही वाहू शकत. तो दुसऱ्या दिशेने वाहतो. रिफ्लेक्ट होऊन जातो दुसऱ्या दिशेने. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत हा खालचा भाग या ठिकाणी आहे, तोपर्यंत इथे पाऊस होणार नाही. कधी हा खालचा भाग 2 दिवस असेल, कधी 5 दिवस असेल, कधी आठवडाभर राहील, कधी 15 दिवसही राहू शकतो. त्या दरम्यान मग इथे पाऊस होणार नाही. त्याच्यामुळे मग तो गॅप. मग काय होईल थोड्या वेळानंतर, आता ही लाट अशी आहे. ठीक आहे, आता इथे या ठिकाणी हा भाग आहे किंवा ज्याला आपण ट्रव म्हणतो तो आहे. काय होईल, जशी ही लाट थोडी पुढे सरकेल, त्यावेळेस इथे हा भाग येईल, ज्याला क्रेस्ट म्हटलं जातं, क्रेस्ट. त्यावेळेस काय होईल, इथे क्रेस्टचा भाग येऊन जाईल. जिथे क्रेस्ट आहे, तिथे लो प्रेशर एरिया तयार होतो. का बरं? कारण तर हा वारा जो आहे, तो इथे वरच्या दिशेने जातो. आणि वारा वरच्या दिशेने गेल्यामुळे इथे एक लो प्रेशर किंवा कमी दाबाचा पट्टा तयार झाला. परत मान्सून नॉर्मली जो आहे, तो या दिशेने वाहेल. म्हणून मध्ये ब्रेक येतो, परत पाऊस होतो. एखाद्या वेळेस पाऊस झाल्यानंतर परत ब्रेक येऊ शकतो. असं चालू राहतं. तर हा जो सिद्धांत आहे, झोत वारा सिद्धांत किंवा जेट स्ट्रीम थिअरी, त्याच्यामध्ये त्यांनी मान्सून ब्रेकही समजवला आहे. पूर्वीच्या सिद्धांतामध्ये हे नीट समजवता आलं नव्हतं. आता त्यांनी समजवलं की का बरं असं होतं.
आणि हे जे यांनी सांगितलं ना, हे फक्त अंदाजे नाही सांगितलंय. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या दरम्यान जेव्हा वर्ल्ड वॉर 2 सुरू होतं, त्यावेळेस झोत वाऱ्यांचा शोध लागलेला होता. ते दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये हे जे फायटर प्लेन वगैरे जे वापरले जायचे, त्यांच्या पायलट्सनी अनुभवलं, की जेव्हा तुम्ही खूप वरून उडता, 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून उडता पृथ्वीच्या, त्यावेळेस तुमच्या वाऱ्याचा प्रवाह असतो. त्याचा विमानावर इफेक्ट होतो. विमानावर त्याचा परिणाम पडतो. खूप मोठमोठे प्रवाह असतात. असं नाही की एक लिमिटेड एरियामध्ये आहे. मोठ्या एरियामध्ये हे वारे वाहत असतात आणि त्यामुळे दुसऱ्या विश्वयुद्धाच्या दरम्यानच झोत वाऱ्यांचा शोध लागला होता. म्हणजे हे अंदाजे असं बसून काहीतरी विचार केला आणि सिद्धांत मांडला असं नाही. याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. प्रयोग करून बघण्यात आलेला आहे एक प्रकारे. त्याच्यानंतर प्रयोग झाले याच्यावर. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये जेव्हा पायलट्सनी सांगितलं, की नाही असे 10 ते 12 किलोमीटर उंचीवर आम्ही अनुभवतो, की वाऱ्यांचे मोठे पट्टे जे आहेत ते वाहत असतात. मग त्याच्यावर त्याचं संशोधन करण्यात आलं, प्रयोग करण्यात आले आणि ते सिद्ध झालं, की आहेत ना, झोत वारा असतो. त्या प्रयोगांच्या आधारावर हा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक महत्वाचा सिद्धांत आहे, झोत वारा किंवा जेट स्ट्रीम प्रिन्सिपल. झोत वारा काय हे माहिती असलं पाहिजे. झोत वाऱ्यांचा प्रभाव कसा पडतो ते माहिती असलं पाहिजे. झोत वारा कशा प्रकारे हिवाळ्यात मान्सूनला भारतात येण्यापासून थांबवतात आणि उन्हाळ्यात कशा प्रकारे हेच झोत वारे मान्सूनला भारतात घेऊन येतात, ते आपल्याला समजायला हवं. ठीक आहे. त्याच्यानंतर मान्सूनवर प्रभाव पाडणारा एक महत्वाचा घटक, ज्याच्याबद्दल सहसा आपण ऐकत असतो, वाचत असतो, न्यूजमधून ऐकण्यात येतं बरेचदा. पेपरमध्ये आपण जेव्हा वाचतो, की यावर्षी मान्सून कमी होणार आहे, पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे. कशामुळे कमी पडणार आहे? तर अजून एक गोष्ट आहे, काही आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. ठीक आहे. काय आहे ती गोष्ट? एल निनो आणि ला निना. ऐकायला छान वाटतात हे नावं. एल निनो, ला निना. ठीक आहे. काय आहे एल निनो? ज्याला एन्सो पण म्हटलं जातं. ENSO. एल निनो सदर्न ऑसिलेशन. ठीक आहे. काय आहे? सांगतो मी तुम्हाला. नीट समजून घ्या. सामान्य वर्ष म्हणजे ज्या एक कॉमन जे नॉर्मल इयर जे असतं, ज्यावेळेस मान्सून व्यवस्थित होणार असतं, सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा थोडा 10-5% जास्त पण असेल तरी ठीक आहे. त्या वर्षी काय असतं? तर ते समजून घ्या. आता बघा आतापर्यंत आपण विचार फक्त भारतीय उपखंड आणि हिंद महासागर यांचाच केलाय. पण नंतर लक्षात आलं आपल्या 1960-1970च्या दशकामध्ये या गोष्टी यांची सुरुवात झाली. तेव्हा लोक जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या लक्षात आलं, की नाही मान्सून एवढा मर्यादित नाहीये. फक्त हिंद महासागर आणि भारतीय उपखंड याच्यावरूनच मान्सून नाही ठरत. याच्यावर बऱ्याचशा गोष्टींचा परिणाम होतो. एक त्याच्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे, जी आता मी तुम्हाला सांगणार आहे. एल निनो. एल निनोचा शब्दशः अर्थ होतो. ऍक्च्युली तो स्पॅनिश शब्द आहे. तिकडे दक्षिण अमेरिकेमध्ये याचा उगम झालेला आहे. एल निनोचा अर्थ म्हणजे लहान मुलगा किंवा लहान येशू ख्रिस्त, लिटिल क्राइस्ट असा त्याचा अर्थ होतो. एल निनोचा. बाल येशू ख्रिस्त किंवा लहान असलेले येशू ख्रिस्त असा अर्थ होतो. का बरं? कारण हा एल निनो जो आहे ना, हा साधारणतः क्रिसमसच्या दरम्यान बघायला मिळतो. म्हणजे 25 डिसेंबरच्या आसपास असं काहीतरी होतं, की ज्याला एल निनो म्हटलं जातं. असं काहीतरी म्हणजे काय होतं? नॉर्मली बघा, नॉर्मली काय असतं? सामान्यपणे इथे बघा, हा आपला भारत इथे दाखवला आहे. ठीक आहे. हे हिंद महासागर या ठिकाणी आहे. हे ऑस्ट्रेलिया आहे. आणि हा ऑस्ट्रेलियातला एक बिंदू आहे. उत्तरेकडचं एक काय म्हणू शकता तुम्ही समुद्र किनाऱ्यावर एक जागा आहे ज्याला डार्विन म्हटलं जातं. का बरं म्हटलं जातं? कारण चार्ल्स डार्विन जे फेमस शास्त्रज्ञ आहे, उत्क्रांतीचा सिद्धांत ज्यांनी मांडला, थेअरी ऑफ इव्होल्यूशन, ते या ठिकाणी ते ज्यावेळेस प्रयोग करत होते, ते या ठिकाणी थांबले होते. म्हणून या जागेला नाव देण्यात आलं होतं डार्विन. अजूनही म्हणजे त्याला डार्विनच म्हणतात. ठीक आहे. तर ही डार्विन म्हणून एक जागा आहे ऑस्ट्रेलियामधली. हा प्रशांत महासागर आहे या ठिकाणी. आणि हे दक्षिण अमेरिका खंड आहे. इथे उत्तर अमेरिका आहे. हा दक्षिण अमेरिका आहे.
अशा प्रकारे एक साधारणतः चित्रात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. काय होतं, सामान्य वर्षात म्हणजे नॉर्मली काय असतं, की हा जो दक्षिण अमेरिका खंड आहे, त्याची ही जी पश्चिम किनारपट्टी जी आहे, या पश्चिम किनारपट्टीच्या लगत या प्रशांत महासागरामध्ये एक थंड पाण्याचा प्रवाह वाहायला लागला. थंड पाण्याचा प्रवाह, कोल्ड ओशन करंट म्हणतात त्याला. महासागरीय प्रवाह आहे हा. थंड महासागरीय प्रवाह. याचं नाव आहे हम्बोल्ट. हम्बोल्ट प्रवाह म्हणतात त्याला. आणि याचं पाणी थंड असतं. ठीक आहे. तर हम्बोल्ट याला तिकडे वेगवेगळे नावं आहेत. ठीक आहे. इथे बरेचसे जे देश आहेत त्यांनी आपापल्या प्रमाणे नावं दिली आहेत. काही लोक याला चिलियन करंट पण म्हणतात. कारण चिली नावाचा एक देश आहे. CHILE चिली. मग त्याच्यावरून याला नाव दिलंय चिलियन करंट किंवा चिलीचा प्रवाह. ठीक आहे. पेरू नावाचा एक देश आहे. ते लोक याला पेरुवियन करंट म्हणतात. ठीक आहे. आपण नॉर्मली आपण भारतात राहतो. आपल्याला काही फरक नाही पडत तिकडे चिली, पेरू काय घेणं देणं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे. आपण याला हम्बोल्ट प्रवाह म्हणू. हम्बोल्ट प्रवाह किंवा इंग्लिशमध्ये याला हम्बोल्ट करंट म्हणतात. महासागरीय प्रवाह हा महासागरातून वाहतो. लांब अंतरापर्यंत वाहतो. ही दक्षिण अमेरिकेची जी पश्चिमेकडची जी किनारपट्टी याच्या जवळून हा प्रवाह वाहतो. थंड पाणी असते याचं. सामान्य वर्षात याचं पाणी थंडच असतं. आणि इथे जे आहे, इथे मोठमोठे वाळवंट आहे. ॲटाकामा वगैरे जे वाळवंट आहे. ठीक आहे. ते या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे ही रचना आहे नॉर्मली. हे मी तुम्हाला समुद्राबद्दल सांगितलं, की समुद्रातून एक थंड पाण्याचा प्रवाह वाहतो. याचा वातावरणावरही परिणाम होतो. कसा होतो ते समजून घ्या. कारण की हा प्रवाह थंड आहे. पाणी इथे थंड आहे. ठीक आहे. वर काय असेल या पाण्याच्या वर इथे जास्त दाबाचा पट्टा तयार असेल. मी तुम्हाला सांगितलं ना, की तापमान आणि वातावरणीय दाब किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर यांच्यात एक विरुद्ध नातं असतं. जिथे तापमान कमी तिथे दाब जास्त. तेच सेम इथे असतं, की हा थंड पाण्याचा प्रवाह वाहतोय हम्बोल्ट करंट या ठिकाणाहून. त्याच्यामुळे समुद्राचा जो आहे किंवा महासागराचा तो जो भाग आहे, पृष्ठभाग जो आहे, सरफेस जो आहे, तिचं तापमान कमी असेल. तापमान कमी आहे. त्याच्यामुळे वातावरणाचा दाब जो आहे तो त्या ठिकाणी जास्त असेल. इथे हाय प्रेशर एरिया आहे. एक याच्या वर, थोड्या वर एक हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि इथे एक लो प्रेशर एरिया तयार होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे हाय प्रेशर आणि लो प्रेशर आहे ना, हे नेहमी एकमेकांसोबत तुम्हाला मिळते. एखाद्या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार झाला, की तुम्हाला त्याच्याशी संबंधित एक लो प्रेशर एरिया आसपासच कुठेतरी बघायला मिळेल. एखाद्या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार झाला, कमी दाबाचा पट्टा तयार झाला, की त्याच्याशी संलग्न एक उच्च दाबाचा पट्टा कुठेतरी जवळपासच असेल. इथे सेम तसंच होतं. या ठिकाणी वर हाय प्रेशर एरिया तयार झाला, खाली लो प्रेशर एरिया तयार होतो आपोआप. आणि आपल्याला माहिती आहे वारे कसे वाहतात? हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे, उच्च दाबाकडून कमी दाबाकडे. म्हणून हा एरो बघा या ठिकाणी. हा एरो अशा पद्धतीने दाखवलेला आहे. वरून खाली वाहतात वारे. इथे कारण हाय प्रेशर एरिया आहे, इथे लो प्रेशर एरिया आहे. वारे कसे वाहतात? वरून खालच्या दिशेने. आणि आपल्याला माहिती आहे वारा जेव्हा वरून खाली येतो, काय होतं? त्याचं तापमान वाढतं. खालून ज्यावेळेस वारा वर जातो त्याचं तापमान कमी होतं. पण जेव्हा वारा वरून खाली येतो, तर विरुद्ध प्रक्रिया होते, त्याचं तापमान वाढतं. तापमान वाढलं एखाद्या वाऱ्याचं म्हणजे काय? तर त्याची आर्द्रता किंवा मॉइश्चर, पाण्याची वाफ साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. त्याच्यामुळे पाऊस होत नाही. आणि त्याच्याचमुळे ही जी दक्षिण अमेरिकेची पश्चिमेकडची जी किनारपट्टी आहे, इथे खूप कमी पाऊस होतो, अत्यल्प पाऊस होतो आणि त्यामुळे हा भाग जो आहे हा शुष्क आहे, ड्राय एरिया आहे आणि इथे तुम्हाला वाळवंट बघायला मिळतील. एक उदाहरण म्हणजे ॲटाकामा. ॲटाकामाचं वाळवंट आहे इथे, मोठं वाळवंट आहे ॲटाकामा नावाचं या ठिकाणी. इथे एक वाऱ्याचा प्रवाह सुरू होतो, एक सायकल सुरू होतं, सर्क्युलेशन सुरू होतं. हा वारा इथून खाली आला. समुद्राच्या लाटा इकडून इकडे वाहतात. वारे आणि समुद्राच्या लाटा यांचं एक चक्र सुरू होतं या ठिकाणी. बघा खूप इंटरेस्टिंग आहे हे. ठीक आहे. कोणी बोर तर होत नाहीये? गुड. इंटरेस्टिंग वाटतंय? गुड. छान. ओके. चला. तर हे थोडं समजून घ्या. ठीक आहे. काय होतं हा वारा वरून खाली आला. हा काय करेल समुद्राच्या लाटांना
इकडे घेऊन जाईल या दिशेने, डार्विनच्या दिशेने. हे डार्विनचं जे केंद्र आहे ना, हा जो बिंदू आहे, इथे या लाटा धडकणार. ऑस्ट्रेलियाची जी किनारपट्टी आहे तिथे. मग या डार्विन पॉइंट पासून वारं वरच्या दिशेने वाहणार. परत प्रेशरमुळेच. आता खाली हा लो हाय प्रेशर आहे आणि वर लो प्रेशर आहे. इथे कमी दाबाचा पट्टा आहे, लो प्रेशर. वारे वरच्या दिशेने जाणार. मग हे वर गेलेले वारे काय होतात, हे आता दोन्ही दिशेने जातात. डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही बाजूने पसरतात. उजवीकडे जाऊन काय होईल, परत या ठिकाणी येतील, परत इकडे खाली येतील. अशा प्रकारे यांचं सुरू राहतं. ठीक आहे. जो डावीकडे गेला, आता बघा त्या वाऱ्याचं काय होतं. आता थोडं उजवीकडचा हा विचार सोडून द्या. ठीक आहे. जो आता वारा डावीकडे गेला, तिथे काय होतं ते थोडं समजून. हा वारा इकडे डावीकडे गेला, हा भारतावरून वाहील आणि परत ही जी आफ्रिकेची जी पूर्व किनारपट्टी आहे, पूर्वेकडची किनारपट्टी, तिथे हा वारा खाली येतो. आणि ऑलरेडी मागच्या जे सिद्धांतामध्ये सांगितलं होतं, की इथे एक उच्च दाबाचं केंद्र तयार झालेलं असतं. मास्कारेनी उच्च, मास्कारेनी हाय. हा वारा परत तिथे खाली येतो त्याच्यावर आणि परत तिथला उच्च दाब जो आहे तो वाढवतो. त्याला अजून जास्त इंटेन्स करतो. एक खूप मोठं उच्च दाबाचं केंद्र इथे तयार होतं. मास्कारेनी. आणि याच्यामुळे आपल्याला माहिती आहे, की मास्कारेनीवरचा दाब जेवढा जास्त असेल, ठीक आहे, त्याची उच्च दाबाची तीव्रता जेवढी जास्त असेल, तेवढ्या चांगल्या पद्धतीने हा मॉन्सून इकडे भारताकडे ढकलला जाईल. भारतीय उपखंडाकडे आणि आपल्याला चांगला पाऊस पडेल. सामान्य वर्षी असंच असतं. आता लक्षात आलं? आपण थोडं बघा हिंद महासागराच्या पलीकडे जाऊन विचार केलाय, की मॉन्सून चांगला येतो भारतात किंवा सामान्य जे मॉन्सून येतो ते कशामुळे होतं? फक्त हा उच्च दाब इथे जो असतो तो अजून जास्त उग्र झालेला असतो. कशामुळे झालेला असतो? कारण इथे हा जो थंड पाण्याचा प्रवाह आहे, त्याच्यामुळे इथे हे चक्र तयार झालं. मग असंच चक्र इथे तयार होतं. हा डार्विनला वारे वर जातात, दोन्ही बाजूला पसरतात. जो वारा इकडे डावीकडे येतो आपल्या भारताकडे, तो भारतावरून वाहतो. हा जो भारतीय उपखंड आहे त्याच्यावरून वाहतो आणि परत ही जी आफ्रिकेची पूर्व किनारपट्टी जी आहे तिथे हा वारा खाली येतो. आणि ऑलरेडी जो मास्कारेनी उच्च दाबाचं केंद्र तयार झालं असतं, हे त्याला अजून जास्त तीव्र बनवतं आणि त्याच्यामुळे मॉन्सून जो आहे तो आफ्रिकेकडे न जाता तो भारताकडे येतो आणि भारतात व्यवस्थित पाऊस पडतो. नॉर्मली असंच असतं. पण मग काय होतं? मग मध्ये कुठेतरी काहीतरी बदलतं आणि हे सगळं सगळं चक्र जे आहे, हे विस्कळीत होतं. कशा पद्धतीने होतं ते बघा. मध्ये एक वर्ष येतं, ज्याला म्हटलं जातं एल निनो वर्ष. हे पूर्वी दर 7-8 वर्षातून एकदा यायचं. आता जे जागतिक तापमान वाढ किंवा जे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे त्याच्यामुळे आता हे दर 3-4 वर्षातून एकदा येतंय. एल निनो वर्ष. काय होतं या वर्षात? का बरं याला एल निनो म्हणतात? ते जाणून घ्या. मी तुम्हाला सांगितलं, की एल निनो म्हणजे बाल येशू ख्रिस्त किंवा लिटिल क्राइस्ट ज्याला म्हटलं जातं. डिसेंबरच्या आसपास ही घटना घडते. कुठे घडते? या ठिकाणी घडते. ही जी दक्षिण अमेरिकेची जी पश्चिमी किनारपट्टी जी आहे, प्रशांत महासागराचा जो हा भाग आहे, पूर्वेकडचा भाग, इथे काहीतरी होतं. काय होतं बघा, इथे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं, की इथून एक थंड वाऱ्याचा प्रवाह वाहतो. मी निळा एरो दाखवला होता तुम्हाला. वाऱ्याचा प्रवाह नाही, सॉरी. थंड महासागरीय प्रवाह वाहतो. कोल्ड ओशन करंट, हम्बोल्ट नावाचा. एक थंड महासागरीय प्रवाह तिथून वाहतो. आता काय झालं? आता त्याच्या ठिकाणी गरम पाणी आलेलं आहे. हे पाणी कुठून आलं? हे ॲक्चुअली वर थंड पाणी होतं, खाली गरम पाणी होतं. हा जो प्रवाह जो वाहत होता त्याच्यात असंच होतं, की खाली गरम पाणी होतं, वर थंड पाणी होतं. आता काय झालंय? खालचं गरम पाणी वर आलं. याला गरम पाण्याचे उसळणे म्हणतात किंवा वॉर्म वॉटर अपवेलिंग म्हटलं जातं त्याला. वॉर्म वॉटर अपवेलिंग. तो शब्द आहे अपवेलिंग. मराठीमध्ये ज्याला आपण उसळण म्हणतो. हे खालचं जे गरम पाणी होतं ते आता वर आलं. अशा पद्धतीने. आणि त्याच्यामुळे आता जर इथे कोणी या किनारपट्टीवर जाऊन इथल्या एखाद्या बीचला जाऊन
जर कोणी समुद्राचं पाणी बघितलं ना तर ते गरम असेल. एरवी थंड राहायचं. पण ज्या वर्षी एल निनो वर्ष असते त्या वर्षी काय होतं, डिसेंबर महिन्यात साधारणतः एक 25 डिसेंबरच्या आसपास क्रिसमस असतो. त्यावेळेस तुम्हाला माहितीये की 25 डिसेंबरला क्रिसमस असतो. त्या दरम्यान एक्झॅक्टली 25 डिसेंबरला नाही, पण त्या दरम्यान ही घटना घडून येते. त्याच्यामुळे याला एल निनो म्हटलं गेलंय, बाल येशू ख्रिस्त. कारण आपल्याला माहितीये की क्रिसमसच्या दिवशी 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. त्या दरम्यान ही घटना घडते, म्हणून हे नाव आलंय एल निनो. काय होतं की इथे जिथे थंड पाणी होतं तिथे आता गरम पाणी आलेलं आहे. गरम पाण्याची उसळ या ठिकाणी झालेली आहे. आता इथून गरम पाण्याचा प्रवाह वाहतोय. लाल रंगाचा एरो दाखवलाय. त्याच्यामुळे काय झालं, हे जे चक्र आहे हे पण विस्कळीत झालं, पूर्णपणे विरुद्ध झालं. इथे बघा मागच्या स्लाइडमध्ये हा एरो असा खाली येत होता, आता हा एरो वर चाललाय. कारण काय, तर इथलं तापमान वाढलं. गरम पाणी आहे इथे, इथलं तापमान वाढलं. याच्या वर काय झालं, एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला, लो प्रेशर. इथे काय झालं, समुद्राचं जे किंवा महासागराचं जे पृष्ठभाग आहे इथे हाय प्रेशर एरिया तयार आहे. वारा कशा वाहतो, हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे. आता वारा म्हणजे कुठे चाललाय, वरच्या दिशेने चाललाय. वारा जेव्हा वर जातो तर काय होतं, त्याचं तापमान कमी होतं. तापमान कमी झालं की त्याची आर्द्रता धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि तिथे पर्जन्य होतं किंवा पाऊस पडतो. तेच सेम या ठिकाणी होतं. एरवी हा वाळवंटीय प्रदेश आहे, आता इथे पाऊस पडणार. हे बघा इथे ढग दाखवले, कारण आता इथे पाऊस पडणार. आणि या वाळवंटात ज्या वर्षी एल निनो असतं ना, या वाळवंटात एरवी शेती केल्या जाऊ नाही शकत, कारण पाणीच नाहीये. पण आता या वर्षी इथे एवढा पाऊस पडेल की लोक या ठिकाणी अक्षरशः शेती करतात. हिरवळ होऊन जातं, ते वाळवंट दिसतच नाही, असं एखाद्या जंगलासारखं दिसतं. गवत वाढतं, लहान लहान झाडं झुडपं वाढतात. पण त्याचा प्रभाव आपल्या मॉन्सूनवर होतो. कशा पद्धतीने ते लक्षात घ्या. तर आता काय झालं, हे चक्र इथे विस्कळीत झालं. जो एरो पहिले खाली येत होता तो एरो आता वर चाललाय. तो इथे येतोय. एरो म्हणजे काय, वारा. आणि इथे येऊन तो आता डार्विनला खाली चाललाय. पहिले बघा मागच्या स्लाइडमध्ये तुम्ही लक्षात घ्या, मागच्या चित्रामध्ये इथे वारा वर येत होता. आता असं होणार नाही. आता वारा इथे खाली चाललाय, म्हणजे इथे काय उच्च दाबाचं केंद्र तयार झालं. समुद्राच्या लाटा पण पहिले डार्विन कडे येत होत्या, आता असं होणार नाही. आता बघा समुद्राच्या लाटा डार्विन कडून इकडे दक्षिण अमेरिकेकडे चालल्या आहे. सगळा प्रवाह विस्कळीत झाला, पूर्ण विरुद्ध झाला. त्याचाच परिणाम इथे भारतावर पण घडून येतो. कारण की आता डार्विन पासून वारे वर जात नाहीये, इकडे भारताकडे येत नाहीये. तिथून आफ्रिकेची जी पूर्व किनारपट्टी आहे तिथे खाली येत नाहीये. हा मास्कारेनी जो उच्च दाबाचं केंद्र आहे याची तीव्रता वाढवत नाहीये. आता सगळं उलट होतंय. आता उलट बघा काय होतंय, या मास्कारेनी जे उच्च दाबाचं केंद्र आहे ना, तिथूनच वारे वर चालले. हा उच्च दाब जो आहे हा आता प्रभावी नसणार. आणि म्हणून काय होणार, हे जे व्यापारी वारे आहे हे आता इथून रिफ्लेक्ट नाही होणार भारताकडे, उलट हे आफ्रिकेत जाणार. आणि आफ्रिकेमध्ये पण सहसा हा जो वाळवंटीय प्रदेश आहे, इथे तुम्हाला माहितीये की सहारा वाळवंट आहे. इथे पण आता जवळपास या भागात पण पाऊस होणार. ही जी आफ्रिकेची पूर्वकडची जी किनारपट्टी आहे, जो एरवी शुष्क भाग असतो, ड्राय एरिया असतो, तिथे पण आता या वर्षी मान्सूनचा पाऊस होणार. कारण हे मास्कारेनी जे उच्च दाबाचं जे केंद्र आहे ते आता कमी दाबाचं केंद्र झालेलं आहे. एरवी ते उच्च दाबाचं केंद्र असतं, आता कमी दाबाचं केंद्र झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मान्सून जो आहे, जो पहिले इथपर्यंत येत होता, इथे उच्च दाब राहायचा म्हणून भारतीय उपखंडाकडे यायचा. आता असं काहीही होत नाही. आता तो सरळ इथून चालला जातो आफ्रिकेमध्ये, आफ्रिकेत पाऊस देतो. आणि म्हणून त्या वर्षी भारतात कमी पाऊस पडतो. दुष्काळ पडतो आपल्या देशातल्या बऱ्याचशा भागात. आणि फक्त आपल्याच देशातल्या बऱ्याचशा भागात नाही, जो भारतीय उपखंड जो आहे, हा पूर्ण जो भाग आहे, इथे पाकिस्तान आलं, भारत आलं, नेपाळ आलं, भूतान आलं, बांगलादेश आलं, म्यानमार आलं, इंडोनेशियाचाही हा भाग येतो. बाकी जे थायलंड, कंबोडिया, थायलंड वगैरेचा भाग आहे, इथे त्या वर्षी कमी पाऊस पडतो. म्हणून ज्या वर्षी एल निनो असतं, त्या वर्षी हवामान खातं लोकांना सूचना देतं, पहिलेच सांगतं की या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. कारण एल निनो वर्ष आहे. कधी कधी असंही होतं
की कंटिन्यू 2 वर्ष एल निनो असतो. म्हणजे एकदा हे गरम पाणी इथे आलं, हे 2 वर्ष जातच नाही. 2 वर्ष तसंच इथे गरम पाणी राहतं. एल निनो वर्ष कंटिन्यू 2 वर्ष असतात. बरेचदा असं झालेलं आहे. आणि आता हे जे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे जे होत आहे, क्लायमेट चेंज, याच्यामुळे आता हे एल निनोची वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी वाढली आहे. पहिले 7-8 वर्षातून एकदा भारतात दुष्काळ येत होता एल निनोमुळे. आता 3-4 वर्षातून एकदा यायला लागलाय. कधी-कधी सतत 2 वर्ष दुष्काळ असतो. कारण एल निनो जातच नाही. हे सगळं प्रवाह वगैरे सगळं तसंच असतं. तर अशा प्रकारे हा जो एल निनो नावाचा जो घटक आहे, हा मान्सूनवर प्रभाव टाकतो. आपण सहसा याच्याबद्दल ऐकत असतो, वाचत असतो. काय असतं ते आता लक्षात घ्या. मग दुसरा एक इथे शब्द वापरलाय ला नीना. ला नीना म्हणजे काय? ला नीना म्हणजे काही वेगळी गोष्ट नाहीये. एरवी जे सामान्य वर्षात जे काही असतं तेच फक्त थोड्याशा जास्त तीव्रतेने. हे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्षात आपल्याला माहिती आहे की इथून थंड पाण्याचा प्रवाह वाहतो, हम्बोल्ट प्रवाह वगैरे. हे चक्र जे आहे हे अशा पद्धतीने असतं. हे एक दुसरं चक्र आहे, हे अशा पद्धतीने असतं. सगळं तसंच असतं, फक्त थोडी तीव्रता वाढलेली असते. हा थंड पाण्याचा जो प्रवाह याचं तापमान अजून थोडंसं कमी झालेलं असतं. अर्धा डिग्री सेल्सिअस किंवा 1 डिग्री सेल्सिअसनी याचं तापमान अजून कमी झालं असतं. त्याच्यामुळे काय असतं, की हे जे चक्र आहे, याची तीव्रता वाढते. हा जो मास्कारेनी जो प्रेशर आहे, उच्च दाबाचं जे केंद्र आहे, याची तीव्रता अजून जास्त वाढते. त्यामुळे पहिले काय व्हायचं, की ठीक आहे, बऱ्यापैकी मान्सून इथून रिफ्लेक्ट होऊन इकडे यायचा. थोडाफार इकडे जात पण होता आफ्रिकेत. थोडाफार पाऊस आफ्रिकेतही देत होता. पण आता काय झालं? आता ही तीव्रता वाढल्यामुळे हे मास्कारेनी जे उच्च दाबाचं केंद्र आहे, याची तीव्रता जास्त वाढली. त्याच्यामुळे आता सगळाच्या सगळा मान्सून इकडे भारतीय उपखंडाकडे येतो. आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. बऱ्याचशा भागात पूर येतो आपल्याकडे. याला ला निना म्हणतात. ला निनाचा शाब्दिक अर्थ होतो लहान मुलगी. ठीक आहे. बाल येसू, लहान मुलगी, लिटिल गर्ल. ठीक आहे. तर अशा प्रकारे या 2 गोष्टी आहेत. एल निनो, ला निना. काही कुणाचे प्रश्न? ठीक आहे. ओके. समजलं. लक्षात आलं. गुड. सर छान समजवलं. ओके. व्हेरी गुड. थँक यू. चला, तुम्हाला प्रश्न नसतील, तर मग मी प्रश्न विचारतो. एक होमवर्क म्हणून हा प्रश्न घ्या. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ अरायव्हल ऑफ इंडियन मॉन्सून. जे शिकवलं आतापर्यंत मॉन्सून बद्दल त्याच्यावरचाच प्रश्न आहे. 150 शब्दांमध्ये लिहायचं आहे. ह्याच्यात सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट ही आहे, की 150 शब्दांमध्ये तुम्ही कसं कव्हर करता. कारण 4 सिद्धांत बघितलेत. लिहायचं 150 शब्दामध्येच आहे. कशा पद्धतीने तुम्ही तो मांडता, ते महत्वाचं आहे. भारतीय मानसून के आगमन की क्रियाविधी समजाइए. ठीक आहे. जर इंग्लिशमध्ये कोणाला अडचण होत असेल, तर हिंदीतून वाचून घ्या. आणि लक्षात घ्या, की क्वेश्चन पेपर फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्येच असतो. मराठीत तुम्ही उत्तर मराठीत लिहू शकता, पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न मराठीत मिळणार नाहीत. ओके. चला सोडवायचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या क्लासमध्ये.